आणि आता एक मोठी बातमी समोर येते। भाजप कार्यकर्ता संमेलनात खासदार पूनम महाजन या गैरहजर राहिल्या असल्याचं पाहायला मिळते। उत्तर मध्य, उत्तर पश्चिम आणि उत्तर मुंबई 3 लोकसभेचा आहे कार्यक्रम। राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्या उपस्थितीमध्ये हा सुरू आहे आणि यामध्ये खासदार पूनम महाजन मेळाव्याला गैरहजर असल्याचं पाहायला मिळते आणि त्यामुळे आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलेलं आहे। कारण भाजप कार्यकर्ता संमेलन सध्या पार पडते आणि या संमेलनाचं आयोजन करण्यात आले, मात्र या कार्यक्रमाला खासदार पूनम महाजन गैरहजर आहेत। विशेष म्हणजे भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा हे नेते आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत। मात्र या संमेलनाला उत्तर मध्य, उत्तर पश्चिम आणि उत्तर मुंबई या 3 लोकसभा मतदारसंघासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला। या कार्यक्रमात खासदार पूनम महाजन गैरहजर असल्यानं चर्चांना उधाण आले आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी तुषार उपनवर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। तुषार, आपण जर पाहिलं असेल तर भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा सध्या मुंबईच्या दौऱ्यावरती आहेत आणि आज 3 लोकसभा मतदारसंघात आपल्याला संमेलन मेळावा पाहायला मिळत आहे। या मतदारसंघात प्रामुख्याने भाजपचे गोपाळ शेट्टी, भाजपचे खासदार पूनम महाजन आणि खासदार या 3 लोकसभा मतदारसंघांचा समावेश होतो। मात्र आता मंचावर आपण पाहिलं असेल तर गोपाळ शेट्टी उपस्थित आहेत, मात्र पूनम महाजन आपल्याला या संमेलनाला अनुपस्थित राहिल्याचं पाहायला मिळत आहे। पूनम महाजन सकाळी जी जे.पी. नड्डांची बैठक झाली त्या बैठकीला उपस्थित होत्या, मात्र आता सभेच्या ठिकाणी पूनम महाजन अनुपस्थित आहे। त्यामुळे पूनम महाजन नेमकी अनुपस्थित का आहेत याच्या चर्चा आपल्याला या ठिकाणी सभेच्या ठिकाणी रंगल्याचं पाहायला मिळत आहे। तुषार, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।